याची मला सजग जाणीव झाली आणि म्हणून मी हा प्रसंग आपल्यासमोर मांडला. मित्र हो, प्रथमतः एक गोष्ट लक्षात घ्या. आज मी आपल्यासमोर एक सनदी अधिकारी म्हणून बोलत नाहीये, एक वक्ता म्हणूनही बोलत नाहीये. मी आपल्यासमोर जो बोलतो आहे तो पूर्णपणे एक ट्रस्टी, समाजाचा ट्रस्टी ज्याला म्हणून, विश्वस्त या अनुषंगाने बोलतो आहे, एक सजग नागरिक या अनुषंगाने बोलतोय. आता ज्यावेळेस आपण विश्वस्त म्हणून बोललो त्यावेळेस समाजाच्या दृष्टिकोनातून समाजाला अभिप्रेत असलेला, आयडियल असलेला व्यक्ती कसा चालला पाहिजे, कसा वागला पाहिजे, समाज कसा असावा याच्यावरती बोलणं अपेक्षित होतं. ज्यावेळेस आयोजकांशी माझं बोलणं झालं त्यावेळेस त्यांनीच मला टॉपिक सजेस्ट करायला सांगितलं की तुम्हीच टॉपिक सजेस्ट करा की ज्याच्यावरती तुम्हाला बोलणं योग्य वाटेल. आणि म्हणून त्यावेळेस विचार करताना मी थोडा रिसर्च केला. या व्याख्यानमाला आयोजक आहेत, याच्यामध्ये कोण कोण बोललेलं आहे, त्याच्या पाठीमागची कारणमीमांसा काय आहे, 110 वर्ष झालंय. आणि म्हणून मला असं वाटलं की याच्यामधून जे विचार पुढे जातात तोच विचार आपण सुद्धा पुढे नेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि म्हणून हा टॉपिक निवडला आणि त्या विषयावरती मला आज इथं बोलण्याची संधी भेटत आहे. आणि आपण इतक्या मोठ्या संख्येने इथं आलेला आहात याचा मला निश्चितच आपल्याला धन्यवाद करायचे आहे. आता ज्यावेळेस हा आपण विचार करतो तर त्यावेळेस मला पहिला एक सिंपल साधा प्रश्न आपल्याला विचारायचा आहे की गेल्या 1 महिन्यामध्ये, आता मला लगेच तुमच्याकडून उत्तर अपेक्षित नाहीये, पण भाषणाच्या उगात किंवा नंतरही आपण स्वतःला हे उच्चार करून उत्तर द्यावं अशी मला अपेक्षा आहे, प्रामाणिकपणे द्यावं ही अपेक्षा. गेल्या 1 महिन्याच्या कार्यकाळामध्ये आपण स्वतःला कधी आपल्या विचारांना विराम दिला आहे का? मी परत प्रश्न विचारतो. गेल्या 1 महिन्याच्या काळामध्ये आपल्या विचारांना किंवा कृतीने आपण जे करतोय त्या विचारांना विराम दिलेला आहे का? कधी 2 सेकंद, 3 सेकंद, 5 सेकंद थांबून विचारणा केली आहे का की हे मी जे करतोय ते योग्य करतोय का अयोग्य करतोय? मला वाटतं ज्यांनी हा प्रश्न विचारलेला असेल की कोणतीही कृती करण्याच्या अगोदर, कोणतीही असेल, ती योग्य आहे का अयोग्य आहे हा प्रश्न विचारून काही सेकंद, 5 सेकंद विचार केला, अयोग्य असेल तर केली नाही आणि योग्य मार्गाने जाण्याचा प्रयत्न केला, असे जर काही व्यक्ती तुमच्या माझ्यापैकी असतील तर तेच फक्त जिवंत आहेत. फक्त तेच जिवंत आहेत. बाकी सगळे ऑलमोस्ट आपण मृत आहोत. फक्त सांगाड्यानं, बॉडीनं आपण जिवंत आहोत हा त्याचा अर्थ होतो. आणि जर असा आपण विराम घेतलेला नसेल तर घाबरू नका. आज आपण इथं फक्त त्याच एका कारणासाठी जमलेलो आहोत, विराम घेण्यासाठी. फक्त प्रामाणिकपणे तो विराम घेण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे, दाखवण्यासाठी नाही. आणि विराम कोणता? तर प्रत्येक जी ऍक्शन आहे किंवा प्रत्येक जो थॉट आहे